नमस्कार. चतुर्थ मंडलम भारत विद्या या चतुर्थ मंडलातील जे पाठ आपण अभ्यासणार आहोत त्यावर आधारित बहुपर्यायवाचक उत्तरे असलेला प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहे. म्हणजेच या पाठांवर सरलार्थ किंवा माध्यम भाषेया उत्तरम लिखत असे प्रश्न विचारले जाणार नाही. या उलट या पाठांवर उचितम विकल्पम चित्वा वाक्यम पुनर्लिखत अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. आणि म्हणून या पाठाचा अभ्यास करीत असताना आपल्याला या पाठात दिलेले सूक्ष्मातिसूक्ष्म मुद्दे व्यवस्थित स्मरणात ठेवायचे आहेत. भारत देशस्य प्राचीनेतिहास संस्कृती विषयिणी या ज्ञानशाखा सा भारतविद्या इति नामना विख्याता. आपल्या भारत देशाच्या बाबतीत प्राचीन इतिहास सांगणारा किंवा भारताच्या संस्कृतीच्या बाबत सांगणारा असा हा ज्ञान प्रवाह किंवा ही ज्ञानशाखा म्हणजे भारतविद्या होय. भारतविद्या या नावाने भारताच्या प्राचीन इतिहासाचा आणि संस्कृतीचा अभ्यास केला जातो. प्राचीन म्हणजे पूर्व, पूर्वेकडचा हा आपला भारत देश म्हणून प्राच्यविद्या असेही या भारतविद्येला दुसरे नाव आहे. प्राचीन भारतवर्षस्य भाषिक, साहित्यिक, भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीयादीनां सर्वेषां अंगानां सम्यक् अध्ययनं भारतविद्यायां समाविष्टम्. प्राचीन भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील चांगले अध्ययन, चांगला अभ्यास भारतविद्येमध्ये समाविष्ट होतो. कोणकोणत्या क्षेत्रांचा अभ्यास होतो तर सर्वप्रथम भाषिक अभ्यास. यामध्ये प्राचीन भारतामध्ये कोणकोणत्या प्रदेशांमध्ये कोणकोणत्या भाषा अस्तित्वात होत्या यांचा अभ्यास केला जातो. भाषेची समृद्धता, भाषेचं वैभव यांचा अभ्यास यामध्ये केला जातो. साहित्यिक क्षेत्रामध्ये विविध भाषांमध्ये कोणकोणते ज्ञान भांडार होते, कोणकोणते साहित्य प्रकार होते, कोणकोणते लेखक कवी होऊन गेले अशा प्रकारचा अभ्यास केला जातो. भौगोलिक क्षेत्रामध्ये भारताचा भूगोल अनेक शतकांपासून कसा बदलत गेला, कोणकोणत्या उलथापालथ, कोणकोणत्या नैसर्गिक आपत्ती या प्रदेशांमध्ये घडून गेल्या यांचा अभ्यास केला जातो. आर्थिक क्षेत्रामध्ये प्राचीन भारताचे वैभव, संपन्नता कशी होती, भारतीय समाजातील अर्थव्यवस्था कशी होती, भारतीय राजेशाहीचा आर्थिक क्षेत्राशी कसा संबंध होता यांचा अभ्यास केला जातो. सामाजिक क्षेत्रात भारतीय समाज कसा होता, या समाजाचे कोणकोणते घटक होते, त्यांचा एकमेकांशी संबंध कशा प्रकारचा होता, विविध प्रदेशांमध्ये समाजांचे विविध नियम कसे होते यांचा अभ्यास केला जातो. धार्मिक क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ग्रंथ, कोणकोणत्या प्रकारच्या उपासना, कोणकोणत्या प्रकारचे रीतिरिवाज, कोणकोणत्या प्रकारचे सण उत्सव, कोणकोणत्या प्रकारचे विधी सांगितले गेले होते यांचा अभ्यास केला जातो. राजकीय क्षेत्रामध्ये भारतामध्ये कोणकोणते राजे होऊन गेले, त्यांचे वंश आणि भारतातील या राजकीय परिस्थितीचं
त्यांचे एकमेकांशी संबंध यांचं वर्णन शोधलं जातं. अशा प्रकारे प्राचीन भारतातल्या विविध क्षेत्रांचे अध्ययन या भारतविद्येत केले जाते. प्राचीन भारतस्य इतिहासस्य अन्वेषणं सुसंगता रचना तथैव भारतीय संस्कृती प्रवाहस्य समालोचनम् इति भारतविद्यायाः प्रयोजनम्. भारतविद्येचे प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्दिष्ट काय आहे ते येथे सांगितले आहे. कशासाठी या प्राचीन भारताची ओळख, या प्राचीन भारताचं संशोधन आपण करायचं, तर त्यातून आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाचा शोध घेता येईल. नेहमी कोणत्याही देशाचा इतिहास हे त्या देशाचं अभिमानाचं ठिकाण असतं आणि म्हणून आपला प्राचीन भारताचा इतिहास शोधून काढणं आवश्यक आहे. शिवाय हा इतिहास एका सुसंगत रचनेमध्ये मांडणं आवश्यक आहे. भारताच्या इतिहासाने, भारताच्या वैभवशाली इतिहासाने आजच्या नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना वाढीस लागली पाहिजे आणि म्हणून हा अभ्यास आवश्यक आहे. तसेच भारतीय संस्कृती प्रवाहाचे समालोचन म्हणजे भारतीय संस्कृती कशा प्रकारे रुजली, कशा प्रकारे फुलली, कोणकोणते बदल घडत गेले, या सगळ्यांचा अभ्यास हे भारतविद्येचे प्रयोजन आहे. यामध्ये संस्कृतीमध्ये घडत असलेले बदल, त्या बदलांचे टप्पे यांचा अभ्यास केला जातो. भारतविद्यायाः परिक्षेत्रम् अतीव विस्तीर्णम्. भारतविद्येचं क्षेत्र अतिशय मोठं आहे, कारण भारत हा एक खंडप्राय देश आहे. यामध्ये विविध प्रदेशांचा समावेश होतो. या सगळ्या प्रदेशांचं भौगोलिक वैशिष्ट्य भिन्न भिन्न आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रदेशांमधील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी भिन्न भिन्न आहेत आणि त्यामुळे भारतविद्या हे मोठे व्यापक क्षेत्र आहे. तस्याः बहुविधाः शाखोपशाखाः सन्ति. या भारतविद्येच्या अनेक शाखा आणि उपशाखा आहेत. तासु काश्चन अत्र निर्दिष्टाः. या भारतविद्येच्या अनेक शाखांपैकी काही शाखांची तोंड ओळख आपल्याला येथे करून दिलेली आहे. त्यातील पहिली नाणकशास्त्रम्. प्राचीन भारतस्य इतिहासविषये नाणकशास्त्रस्य स्थानम् अतीव महत्त्वपूर्णम्. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये नाणक म्हणजे नाणी, त्यांचे शास्त्र हे अतिशय महत्त्वाच्या जागी आहे. याचं कारण ही नाणी कुठल्या धातूची आहेत एवढेच महत्त्वाचे नसते, तर ही कोणी निर्माण केली आहेत, कोणत्या कारणाने निर्माण केली आहे, यावरूनही त्या काळचं राजकीय आणि अर्थव्यवस्थेतलं महत्त्व दिसून येत असतं. आणि म्हणून नाणी हे शास्त्र, नाणकशास्त्र अतिशय आवश्यक आहे. सप्तत्रि-अष्ट-एकतमे ख्रिस्ताब्दे प्राचीन नाणकानाम् अध्ययनं कृत्वा जेम्स प्रिन्सेप अनेन ब्राह्मी लिपी विशदीकृता. 1836 साली प्राचीन नाण्यांचा अभ्यास करून जेम्स प्रिन्सेप याने ब्राह्मी लिपी शोधून काढली किंवा ब्राह्मी लिपीची अक्षर ओळखली आणि अशा प्रकारे ब्राह्मी लिपीचं वाचन करता येऊ लागलं. म्हणजेच नाण्यांचं हे शास्त्र भाषाशास्त्राला सुद्धा महत्वाचं ठरलं. ब्राह्मी लिपी ही त्यातून ओळखू आली, ब्राह्मी लिपीचं वाचन करता येऊ लागलं. शक, क्षत्रप, कुषाण, सातवाहनादीनां राजवंशानां मालव, शिबी, यौधेयादीनां गणराज्यानां तथा संघ, निगम, जनपदादीनां परिचयः तैः सर्वैः स्वकाले प्रचालितैः
नाणकैः एव जातः. त्या प्राचीन काळी प्रचलित असलेल्या नाण्यांमुळे आपल्याला अनेक गोष्टींचा परिचय झाला. कोणकोणत्या गोष्टी? उदाहरणार्थ काही राजवंशांचा परिचय झाला. कोणते हे राजवंश? शक, क्षत्रप, कुषाण, सातवाहन इत्यादी. या राजवंशांचा उल्लेख या नाण्यांवर होता आणि म्हणून या राजवंशांचा परिचय झाला. मालव, शिबी, यौधेय ही गणराज्यांची नावं आहेत. नाण्यांवर त्यांचा उल्लेख असल्यामुळे या गणराज्यांचा परिचय झाला. तसेच संघ, निगम, जनपद हे समूह किंवा प्रदेशवाचक शब्द हे नाण्यांवर असल्यामुळे यांचाही परिचय झाला. गुप्तकालः सुवर्णकालः इति यत् उच्यते तस्य प्रतीतिः तत्कालीनैः सुवर्णनाणकैः एव जायते. त्या काळातील सोन्याची नाणी उपलब्ध झाली आणि त्यावरून हे प्रतीतीला आलं, हे अनुभवाला आलं की गुप्त राजघराण्याचा जो भारतातला इतिहासाचा काळ आहे, हा काळ भारताचा सुवर्ण काळ आहे. अतिशय समृद्धता, अतिशय वैभव होते, हे त्या काळच्या या सोन्याच्या नाण्यांवरून दिसून येते. रोमन नाणकानां उपलब्धिः भारत रोम वाणिज्यं सूचयति. भारतामध्ये रोमन देशाची नाणी उपलब्ध होतात, अर्थात प्राचीन नाणी उपलब्ध होतात. यावरून प्राचीन काळी भारत आणि रोम या देशांमध्ये व्यापाराचे संबंध होते हे सूचित होते. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणते घटक होते हे नाण्यांवरून दिसून येते. अस्मिन् शास्त्रे डॉक्टर शोभना गोखले महोदयायाः योगदानं महत्त्वपूर्णम्. या नाणकशास्त्राच्या बाबतीत डॉक्टर शोभना गोखले या महोदयांचे योगदान, यांचे अध्ययन, यांचे संशोधन अतिशय महत्त्वाचे आहे. दुसरे शास्त्र म्हणजे प्रतिमा विद्या किंवा मूर्ती विज्ञानम. मूर्तेः निर्माण विषयकं तथा तस्याः अभिज्ञान विषयकम् इदं शास्त्रं प्राचीन भारते बहुविकसितम्. आता हे शास्त्र अभ्यास करतं मूर्तींचा. मूर्तींची निर्माण कसे झाले आणि मूर्ती कशा ओळखल्या जाव्या याविषयी प्राचीन भारतामध्ये भरपूर अध्ययन झाले होते. पुराणांनी आगमग्रंथाः साधनमाला रूपावतार प्रभृतयः ग्रंथविशेषाः मूर्तिनिर्माणं विशदीकुर्वन्ति. मूर्तींची निर्मिती कशी होते यांचे तपशीलवार वर्णन आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये आढळते. हे ग्रंथ कोणते? उदाहरणार्थ पुराणे, आगमग्रंथ, साधनमाला, रूपावतार या आणि अशा अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला मूर्तींचे निर्माण कसे केले जाते यांचे स्पष्टीकरण आढळते. प्रतिमानां अध्ययने प्रतिमायाः संज्ञा, आकृतिः, आसनं, लांछनं, मुद्रा, वाहनं, वर्णः, परिवारः इत्यादीनि अंगानी वर्तन्ते. प्रतिमांचा म्हणजे मूर्तींचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? तर या मूर्तींची संज्ञा म्हणजे त्याला काय म्हटलं जातं ते नाव, त्यांची आकृती कशा प्रकारची आहे म्हणजे त्यांचा आकार कसा आहे, त्यांचे आसन कोणते आहे, त्यांच्यावर काही चिन्हे किंवा खुणा लांछन आहेत का, त्यांची मुद्रा कोणती आहे म्हणजे त्यांचे हावभाव कोणते आहेत,
त्यांचं वाहन काय आहे, त्यांचा वर्ण कोणता आहे, रंग कोणता आहे आणि त्यांचा परिवार म्हणजे त्यांच्या आसपास कोण कोण नेहमी असतात, त्यांच्याशी संबंधित लोक कोण आहेत, या घटकांचा विचार केला जातो. श्री नी पु जोशी महोदयस्य भारतीय मूर्तिशास्त्र इति ग्रंथे तथैव डॉक्टर गो बम देगलूरकर महोदयेन लिखितेषु ग्रंथेषु मूर्तीनाम् अध्ययनं कथं कर्तव्यम् इति विशदीकृतम्. मूर्तींचे अध्ययन कसे करायचे याचे स्पष्टीकरण काही ग्रंथांमध्ये आपल्याला आढळते. या ग्रंथांची नावे आणि लेखकांची नावे आपल्याला सांगितली आहेत. नी पु जोशी या लेखकाचे भारतीय मूर्तिशास्त्र हे पुस्तक आहे, तर डॉक्टर गो बम देगलूरकर यांचे असेच पुस्तक आहे, ज्यामध्ये मूर्तींचे अध्ययन कसे करायचे हे सांगितले आहे. हस्तलिखित शास्त्र मुद्रणकलायाः प्राक् हस्तेन एव ग्रंथाः लिख्यन्ते स्म. मुद्रणकला म्हणजे छपाईची कला अवगत होण्यापूर्वी लोक हाताने आपले ग्रंथ लिहित असत. याला हस्तलिखितम असे म्हटले जाईल. हाताने लिहिलेले पुस्तक किंवा ग्रंथ असे त्याला म्हटले जात असे. भारते अद्यापि शताधिकानि हस्तलिखितानि वर्तन्ते, येषाम् अध्ययनं तथा परिपालनं करणीयम्. भारतात अजूनही शेकडो हस्तलिखिते आहेत, ज्यांचे आपल्याला अध्ययन केले पाहिजे. शिवाय हे ग्रंथ अतिशय प्राचीन असल्यामुळे ते अतिशय दुरावस्थेत असतात, तेव्हा त्यांचे जतन करणे सुद्धा कठीण असते. परंतु हा आपला इतिहासाचा वारसा आहे आणि त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे. तदर्थं हस्तलिखित शास्त्रस्य उदयः जातः आणि म्हणून त्यासाठी हस्तलिखित शास्त्राचा उदय झाला. म्हणजे हस्तलिखित शास्त्र यामध्ये आपण असा हस्तलिखितांचा अभ्यास करू लागलो. हस्तेन लिखितः अक्षरविन्यासः नाम हस्तलिखितम्. हाताने लिहून काढलेले अक्षरे, वाक्य आणि प्रकरण, अध्याय म्हणजे ग्रंथ त्याला हस्तलिखित असे म्हटले जाते. हस्तलिखितानां संकलनं, सूचीकरणं, वाचनं, मुद्रणं, स्पष्टीकरणं तथैव संरक्षणम् इत्येते विषयाः अस्मिन् शास्त्रे अंतर्भूताः. हस्तलिखिते गोळा करणे, कारण ही हस्तलिखिते अनेक ठिकाणी विखुरलेली आहेत, तेथून ती एकत्र आणणे आवश्यक आहे. सूचीकरणं, त्यांची यादी लिहून काढणं आवश्यक आहे. वाचनम, त्यांचे वाचन झाले पाहिजे. मुद्रणम, आता संगणकावर त्यांचं मुद्रण म्हणजे टायपिंग झाले पाहिजे. स्पष्टीकरणम, हे प्राचीन भाषांमध्ये असल्यामुळे आताच्या आपल्या भाषेत त्यांचे स्पष्टीकरण झाले पाहिजे. आणि तथैव संरक्षणम, प्राचीन मूळ ग्रंथाचे जतन झाले पाहिजे. त्यामुळे हे सर्व विषय या शास्त्रात अंतर्भूत होतात. कर्गजात प्राक भूर्जपत्रेषु तालपत्रेषु पटेषु वा लिखितानि हस्तलिखितानि उपलब्धानि. कागदाचा शोध लागण्यापूर्वी भूर्जपत्रांवर, ताडपत्रांवर आणि कापडांवर लिहिलेली हस्तलिखिते उपलब्ध झाली आहे. म्हणजे जेव्हा कागदाचा शोध लागलेला नव्हता, तेव्हा इतर साधनांचा वापर करून हस्तलिखिते लिहिली जात होती. नीली
निर्यासः कज्जलं हरिद्रा इत्यादीनां नैसर्गिकद्रव्याणाम् उपयोगः मसीरूपेण क्रियते स्म. यामध्ये नीळ किंवा गोंद किंवा काजळ किंवा हळद अशी जी नैसर्गिक द्रव्ये आहेत त्यांचा वापर शाई म्हणून केला जात असे. डॉक्टर R.S. शिवगणेश मूर्ती महोदयानां इंट्रोडक्शन टू मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी इति पुस्तकं प्रसिद्धम्. आता हे पुस्तक अर्थातच हस्तलिखित शास्त्राशी संबंधित असे पुस्तक आहे. नैकासु संस्थासु शास्त्रस्य अस्य अभ्यासक्रमाः वर्तन्ते. भारतामध्ये अनेक संस्थांनी या हस्तलिखित शास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना हे शास्त्र शिकवलं जात आहे आणि हस्तलिखितांचे संकलन, जतन, वाचन, संरक्षण, मुद्रण अशा कामांना लोक तयार केले जात आहे.